रत्नागिरीत पावसाची कालपासून संततधार सुरूच आहे। त्यामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे। पुरामुळे पाणी शेतात घुसले। नदी किनारी सतर्कतेचा इशाराही देण्यात आलाय। राजापूरमध्ये बाजारपेठेत पाणी घुसले, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। मात्र सकाळपासून पावसाचा जोर कमी आहे। रात्री पडलेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत। आणि ह्याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। रत्नागिरीमध्ये पावसाची संततधार सुरू असल्यामुळे या नद्या ज्या आहेत त्या अशा दुथडी भरून वाहू लागल्यात। रत्नागिरीतल्या अनेक नद्यांची परिस्थिती जी आहे ती सध्या अशा पद्धतीने पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात पाण्याचा लोंढा हा समुद्राच्या दिशेने जो आहे तो जातोय। रत्नागिरीच्या अनेक नद्यांची परिस्थिती पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। अनेक नद्यांनी जी आहे ती धोक्याची पातळी ओलांडली आहे। राजापूरची अर्जुन असेल, कुदिवली नदी असेल, संगमेश्वरची बाव नदी असेल, तर चिपळूणची वाशिष्ठी नदी असेल, या सगळ्या नद्यांनी सध्या धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे। मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा ज्या नद्यांच्या प्रवाहाला येऊन मिळत आहे, त्यामुळे नद्यांनी सध्या जी आहे ती पाण्याची पातळी जी आहे ती वाढली आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी हे नदीचं पाणी जे आहे ते अनेकांच्या शेतामध्येही घुसले। त्याचबरोबर राजापूरच्या जव्हार चौकामध्येही पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय, कारण पूरसदृश्य परिस्थितीचा पाणी जे आहे ते राजापूरच्या बाजारपेठेमध्ये घुसलं। त्यामुळे इथलं जनजीवन जे आहे ते पूर्णतः विस्कळीत झालं। त्यामुळे आजही राजापूरची काही दुकानं जी बाजारपेठेमधली दुकानं आहेत ती बंद आहेत। त्यामुळे इथलं जनजीवनावर या पावसामुळे चांगलाच परिणाम झालेला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।